नमस्कार मित्रांनो, मी दिनेश पूर्व. तिरुमला तिरुपती देवस्थानचे दर्शनाची बुकिंग करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले प्ले स्टोअरवर जायचे आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर देवस्थानम सर्च करायचं आहे. टी-टी-डी देवस्थानम सर्च केल्यानंतर आपण ते डाउनलोड होत आहे. हे बुकिंग प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते. सहसा 24 किंवा 25 तारखेला बुकिंग उपलब्ध असते. एका मोबाईल नंबरवरून 6 लोकांचे बुकिंग करता येते. बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते आणि सुमारे अर्धा 30 मिनिटांमध्ये सर्व बुकिंग्स नाही का संपतात. हे बुकिंग प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते. सहसा 24 किंवा 25 तारखेला बुकिंग उपलब्ध असते. एका मोबाईल नंबरवरून 6 लोकांचे बुकिंग करता येते. बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते आणि 30 मिनिटांमध्ये सर्व बुकिंग्स नाही का संपतात. या बुकिंगसाठी मोबाईल नंबर, आधार कार्ड, व्यक्तीचे नाव, ईमेल आयडी, पिन कोड आवश्यक असते. स्पेशल एंट्री दर्शन करण्यासाठी जेव्हा आपण ॲप ओपन करतो, ओपन केल्यानंतर जस्ट अशा प्रकारे ते ॲप दिसत आहे. ॲप बघितल्यानंतर त्यामध्ये जस्ट आपल्याला फक्त आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट ओ-टी-पी म्हणून क्लिक करायचं आहे. गेट ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ-टी-पी येईल. तो जस्ट कॉपी करायचा किंवा अलाउड करायचा. अलाउड केल्यानंतर लॉग इन होमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले अशा प्रकारचे वेगवेगळे आयकॉन्स दिसतात. त्यामध्ये आपल्याला पिलग्रिम सर्व्हिसेसमध्ये क्लिक करायचं आहे. पिलग्रिम सर्व्हिसेसमध्ये क्लिक केल्यानंतर दर्शन्समध्ये स्पेशल एंड असं दिसत आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे 1 मिनिट 23 सेकंद दिसत आहे आणि स्पेशल एंट्री दर्शन आणि तिकीट सध्या आता कितीपर्यंत रिलीज झालेले आहेत? 3,99,000 तिकीट्स रिलीज झाले आहेत. त्यापैकी 3,98,138 तिकिटे बुक झाली आहेत आणि त्यामध्ये तिकीट्स अवेलेबल सध्या 862 आहेत आणि सर्व डिटेल जसे की आधार कार्ड, मोबाईल नंबर, व्यक्तीचे नाव, ईमेल आयडी, पिन कोड हे एका कागदावर लिहून ठेवू शकतात. जेणेकरून हे डिटेल्स खूप फास्ट होतात एंट्री केल्यानंतर पूर्णपणे. असा टायमिंग वेटिंगमध्ये येतो. जनरली 2.5 ते 5 मिनिटाचा टायमिंग असतो. आणि स्पेशल एंट्री दर्शनाचा पास जर आपल्याला बुकिंग भेटलं, तर आपण नाही का जी तारीख सिलेक्ट करणार आहे, तर हार्डली नाही का 2 तासामध्ये नाही का ते बालाजीचं दर्शन होतं. नाहीतर जनरली आपण जर सर्व दर्शनम पास घेतले, तर आपल्याला कमीत कमी 15 ते 18 तासापर्यंतचा वेळ लागू शकतो दर्शनासाठी. प्रत्येक वेळेस आपण ह्या पद्धतीने ₹300 पासचं बुक. आता ह्यामध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन दिसत आहे. पण आता ॲक्चुअली ग्रीन तिथं अवेलेबल नाहीत. फक्त फिलिंग फास्ट म्हणून नाही का ऑरेंज कलरचं दिसत आहे. जर आपल्याला ह्यापैकी कोणची पण डेट आहे, एक्झाम्पल आता मला 25 जूनला जायचं असेल, तर मी 25 जूनला मी किती लोकांना हे करू शकतो? एका वेळेस नाही का मी मॅक्सिमम 6 लोकांना मी तिकीट हे करू शकतो. तर मी 6 लोकांना जर तिकीट केलं, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्लॉट्स असतात. 5 वाजताचा, 6 वाजताचा, 8 वाजताचा, 9 वाजताचा, 10 वाजता. आत्ता सध्या जे अवेलेबल आहेत ते स्लॉट्स इथं दिसत आहेत. जनरली आता मी एक्झाम्पल म्हणून नाही बुकिंग करताना जितके लोक आहेत, तर नंबर ऑफ तिकीट्स 1 करायचं आहे. तर मी त्या पद्धतीने तुम्हाला माझं नाव टाकत आहे दिनेश पडवळ. वय टाकत आहे. मेल. आयडी नंबर टाकत आहे आधार 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि नंतर ह्या पद्धतीने हे झालं की माझी ईमेल आयडी टाकत आहे. तुम्ही कोणत्या शहरामधून येत आहेत तिथून टाकत आहे. स्टेट काय तुमचं? मी महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्र टाकत आहे. महाराष्ट्र टाकत आहे. कंट्री इंडिया बाय डिफॉल्ट इंडिया. पिन कोड नंबर एक्झाम्पल मी पुण्यात राहतो तर 411-001 हा टाकलेला आहे. हे टाकल्यानंतर व्हॅलिड आधार कार्ड नंबर दिसत नाही. त्यासाठी मला व्हॅलिड आधार नंबर टाकायला लागेल. तेव्हाच हे सिस्टीम घेईल. घेत नाही. घेतल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पे नाववर क्लिक करून UPI किंवा कार्ड पेमेंट करू शकता. अशा प्रकारे ₹300 चे टी-टी-डी दर्शन पास बुकिंग करू शकता.